नमस्कार मंडळी, सनातन मेटामाइंडच्या श्रीमद भगवद्गीता ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपले स्वागत आहे। आजपासून आपण श्रीमद भगवद्गीतेतील अर्थ सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। या प्रवासात गीतेतील श्लोकांमागचा खोल अर्थ, दैनंदिन जीवनात त्यांची उपयोगिता आणि मनःशांतीचा मार्ग आपण जाणून घेऊ। कोणतीही कठीण भाषा किंवा क्लिष्ट तत्वज्ञान नाही, अगदी सोप्या समजण्यासारख्या शब्दात आपण गीतेचा संदेश अनुभवणार आहोत। चला तर मग या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात एकत्र करूया। शतकानुशतके भगवद्गीतेने मानवजातीला जीवनातील कठीण प्रश्नात मार्गदर्शन केले आहे। ही कथा महाभारताच्या रणभूमीवर उलगडते। पांडव आणि कौरव या दोन कुटुंबांमधील युद्धात कपटामुळे पांडव आपले राज्य गमावतात। शांततेचा मार्ग नाकारला गेल्यावर युद्ध अटळ ठरते। या निर्णायक क्षणी भगवान श्रीकृष्ण स्वतः युद्ध न करण्याचा निर्णय घेतात, परंतु मार्गदर्शक म्हणून अर्जुनाचे सारथी बनतात। रणभूमीकडे पाहताना अर्जुनाला समोर आपलेच नातेवाईक, गुरु आणि मित्र दिसतात। शोकाने व्याकुळ होऊन तो आपली शस्त्रे खाली ठेवतो आणि युद्ध करण्यास नकार देतो। यातूनच जन्म घेते श्रीमद भगवद्गीता। भगवान श्रीकृष्ण सांगतात की खरी शक्ती ही फळाची भीती न बाळगता कर्तव्य करण्यामध्ये असते। ते आत्मा, भक्ती, कर्म आणि मोक्ष यांचे तत्व उलगडतात। आजही आपण विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात। ही रणभूमी फक्त युद्धाची जागा नाही, ती मानवी मन आहे। आपल्या आत योग्य आणि अयोग्य यांच्यात चालू असते। 18 अध्यायात आणि अनेक अर्थांच्या स्तरात गीता त्या प्रत्येकाशी बोलते जो जीवनाच्या वळणावर उभा आहे। योद्ध्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण आयुष्यासाठी एक मार्गदर्शक।